नमस्कार. अजून एका लॉगमध्ये तुमच्या सगळ्याच्या मनापासून स्वागत आहे. तर आजचा हा आपला लॉग आहे ना, तो माझ्या डेली रुटीनवर असणार आहे आणि त्याच्यामध्ये आज ज्या केकच्या ऑर्डर आहेत त्या सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज ना रूमवरची कामं पटापट आवरली, कारण त्या रूमवर जाऊन केकची ऑर्डर सुद्धा कंप्लीट करायची होती आणि त्याच्यासाठी ना भांडी वगैरे घासून घेतली, नंतर देवपूजा करायला घेतली. आता खरं तर तारेवरची कसरतच झाल्या, दोन्हीकडचं हँडल करावं लागतं. आता येण्याचं काय बघा टायमिंग फिक्स नव्हतं, म्हणूनच ना सिद्धेशनं दुपारचं जेवण सुद्धा पॅक करून तिकडंच घेतलं. आता मी काय केक बनवून झाले की येणार होते, पण सिद्धेशला तिथून हलता आलं नसतं सगळी केक डिलिव्हरी झाल्याशिवाय. मग काय सर्व कामं आवरली ना आम्ही दोघं निघालो त्या रूमवर आजचे केक कंप्लीट करण्यासाठी. आता ह्या रूमवर आलेल्या मी एक अर्धा किलोचा केक होता तो बनवायला घेतला आणि क्रीम थोडीशी कमी वाटली म्हणून ते सिद्धेशला बनवायला सांगितली. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की ताई तुम्ही क्रीम कोणती वापरता, तर मी ना ट्रोपोलाइट कंपनीची क्रीम वापरते आणि ह्या क्रीमनं ना केकला ना आयशिंग आणि फिनिशिंग खूपच छान येतं. आता तो केक बनवून ठेवला तोपर्यंतच ना आपल्याला एक अर्जंट 1 किलो केकची ऑर्डर आली. आता खरं सांगायचं ना तर काही ताईंना असं वाटतं की मी मुद्दाम त्यांच्या केकची ऑर्डर नाकारते, पण तसं काही नाही. जेव्हा मला पॉसिबल असतं ना तेव्हा मी केकची ऑर्डर घेते. आता हा केक आहे ना आपल्याला चौकोनी बनवायचा आहे, म्हणून मी स्क्वेअर टीनमध्ये हा बेस बेक करायला ठेवला आहे. आता हा बेस बेक करण्यासाठी इथं मी वापरला आहे अगारोचा 48 लिटरचा मार्वल ओटीजी. आता हा ओटीजी आपला ना 48 लिटरचा असल्यामुळे ह्याच्यात बरेचसेच बेक एका टाइमामध्ये बसतात, पण आता मला एकच ऑर्डर होती म्हणून मी तेवढाच टीन इथे लावलेला आहे. आज ना जेवण ह्याच रूमवर घेऊन आले, कारण सकाळी नाश्ता केला तर त्यामुळे भूक काय नव्हती. आता इथं आल्यानंतर एक केक आपल्याला जो दुपारी द्यायचा ना त्याचं क्रीम वगैरे लावून ठेवली आणि जो संध्याकाळी द्यायचा आहे तो आपला ओव्हनला लावून ठेवला. 1 किलोचा आहे तो चौकोनीमध्ये. आणि चला म्हटलं आता जेवून घेऊया. आणि सिद्धेश ना जरा तोंडी लावायला भजी घेऊन आलाय. आज ना कालवण भरलेलं वांग केलं होतं आणि त्याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी सिद्धेश भजी घेऊन आलाय. चला तर इथे आपला ना बेस तयार झालेला आहे चॉकलेट फ्लेवरचा. आता ह्याला आपण थंड करायला पंख्याखाली ठेवूया, म्हणजे फटाफट क्रम कोट करून घ्यायला त्याचं. आता जेवण वगैरे झालं, मी दुसऱ्या केकची तयारी करत होती तोपर्यंत सिद्धेश ना स्टिकर कटिंग करायला घेतले होते. आता त्याचं स्टिकरचं कटिंग वगैरे वळून घ्यायचं चाललंय धाग्यामध्ये, तोपर्यंत मी दुसरा केक क्रमकोट करायला घेते. तो आपला 1 किलोचा चॉकलेट फ्लेवरचा आहे आणि तो आता थंड करायला ठेवला आहे. आणि त्याचबरोबर चॉकलेट गनाशसुद्धा बनवून ठेवले. तर चला आता पटापट आवरून ना नंतर अजून त्या रूमवर जायचं आहे, तिकडची पण कामं आवरायची आहेत राहिलेली. तर हा आपला केक तयार झालेला आहे ॲनिव्हर्सरी स्पेशल. हा केक ना आपल्याला 3 वाजता द्यायचा आहे. आता वाजलेत किती? 2 वाजलेत. मग 1 तासानंतर कस्टमर हा घेऊन जातील, तोपर्यंत सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते. चला तर मग कशी वाटली डिझाईन कमेंट करून सांगा. सिम्पल आहे एकदम, पण दिसाय छान दिसतोय. तर हा आहे आपला स्ट्रॉपर हाफ केजीचा आणि कस्टमरने ज्या केकची डिझाईन पाठवली होती आणि त्यांना असे भरपूर डेकोरेशनचे लावून पाहिजे होतं. पार्सल आले बघू, छान आहे क्वालिटी. तर ह्या ताई आहेत ना कोपर घराण्यात राहतात. त्या घरातूनच छोटासा बिझनेस आहे, त्या घरातून गाऊन आणि मसाले वगैरे विकतात आणि त्यांनी हे मला सुद्धा छोटंसं पार्सल पाठवलेलं आहे. आणि हा दुसरा एक आहे, हा भांडी टाईप मध्ये, हा दुसरी वेगळी क्वालिटी आहे. 2 क्वालिटीचे त्याने 2 पाठवलेत मला, 2 क्वालिटीचे त्याने 2 पाठवलेत गाऊन. आणि त्याचबरोबर ना हे बहुतेक मसाला, त्याचबरोबर हे एक मसाल्याचं पॉकेट सुद्धा त्यांनी आपल्याला पाठवलं आहे. तुम्हाला पण जर त्यांच्याकडून गाऊन किंवा मसाले वगैरे ऑर्डर करायचे असतील ना तर मी त्यांचा नंबर दिलेला आहे, नक्की कॉन्टॅक्ट करा. चला तर मी इथं आपला हा जो 1 किलोचा केक आहे ना तो तयार झालेला आहे. हा केक ना वेडेकरलाच मला कस्टमरला द्यायचा आणि त्याच्यासाठी सिद्धेश पॅकिंग करून ठेवतोय, म्हणजे मी जाताना तो घेऊन जाईन. आता तिकडची सर्व कामावरली केक वगैरे बनवून झाले की मी ह्या रूमवर आली आणि संध्याकाळ झाल्या तर पहिल्यांदा मग चहाची तलाप झाली म्हणून स्वतःसाठी चहा ठेवला. आणि जी इथली केकची ऑर्डर होती ना आमच्या बेडेकरची तेवढा 1 किलोचा केक मी इकडे घेऊन आली आणि बाकीच्या केकची डिलिव्हरी देण्यासाठी ना सिद्धेश त्याच रूमवर थांबलाय.
तर म्हटलं पहिला आधी चहा करून पिऊया आणि त्याच्यानंतर ना सिद्धेसाठी थोडासा पास्ता बनवून ठेवायचा आहे, कारण संध्याकाळची त्याला खूप भूक लागते, दिवसभराची धावपळ असते त्यामुळं. आता इकडे आपला पास्ता शिजतोय, तोपर्यंत मी पास्त्याची बाकीची तयारी करून घेते. चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, पास्ता आणि ओव्हनची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन नक्की चेकआउट करा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.